जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उषाताई पाटील तळेगावकर प्रबळ दावेदार। देवणी तालुक्याला मिनी मंत्रालयाचा जिल्हा मुख्यमंत्री पद मिळणार। 59 सदस्यांची लातूर जिल्हा परिषद ही जिल्ह्यातील मिनी मंत्रालय मानली जाते। यंदाच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमताची स्थिती निर्माण झाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे। भारतीय जनता पक्षाला 18 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांना 12 जागा मिळाल्या असून मंत्री पक्षासह त्यांची संख्या बहुमतासाठी पुरेशी आहे। राज्य व केंद्रात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती सत्तेत असल्याने युती धर्म पाळत लातूर जिल्ह्यातही एकत्रित सत्ता स्थापन कोणतीही अडचण येणार नसल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान देवणी तालुक्याला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। वलांडी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत। त्यांचा राजकीय वारसा भक्कम असून स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांनी 1972 साली तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत सार्वजनिक जीवनात ठसा उमटवला आहे। सहकार क्षेत्रात त्यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संचालक तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये नेतृत्व करत सहकार महर्षी अशी ओळख निर्माण केली होती। त्यांच्या पश्चात भगवानराव पाटील तळेगावकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून कार्य केलं, तर सदाशिव रामचंद्र पाटील तळेगावकर हे देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदावर विराजमान आहेत। पुढील पिढीत शहाजी भगवानराव पाटील तळेगावकर यांनी उदगीर नगर परिषद संभाजी पद भूषवलं, तर शंकर पाटील तळेगावकर यांनी देवणी पंचायत समितीचे माजी सभापती तसेच तळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिलं आहे। तब्बल 49 वर्षानंतर स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्या सुनेने उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांनी पुन्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजय मिळवत घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेला आहे। या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठिंब्यामुळे उषाताई पाटील तळेगावकर यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे। देवणी तालुक्याला पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा लाल दिवा मिळणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। माननीय आमदार संभाजीभाई पाटील यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ते जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं। मायबाप जनतेने तसाच भरभरून आशीर्वाद दिला। वलंडीकरांचं जे मतदान मिळालं त्यावर आमची निवडणूक विजयी झाली। त्यामुळे मी सर्व जनतेचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आपण पंचायत समिती गणामधून निवडून आलात, जनतेबद्दल का प्रतिक्रिया देणार? मायबाप जनता वलांडी पंचायत गणातील या मायबाप जनतेने संभाजी पाटील निलंगेकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आमच्याही कामावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा मताने विजयी करून मायबाप जनतेनं भरपूर असा आशीर्वाद दिलेला आहे। त्याबद्दल आम्ही त्या जनतेचे ऋणी आहोत आणि असाच विश्वास कायम त्यांचा आम्ही राखू हेच आमची। धन्यवाद। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा।